25चा आहे। सदरची लॉटरी 26,000 घरांची होती। लॉटरी ड्रॉ झाली तेव्हा घरांचे दर निश्चित केले नव्हते। दर समजले ते अवास्तव दर आहेत। हे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत। तरी सदर सिडको लॉटरीमधील घरांच्या किमती कमी व्हावे ही विनंती। त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री जे स्वतःला कॉमन मॅन म्हणायचे आणि सर्वसामान्यांना घरे परवडतील यासाठी त्यांनी ती योजना आखलेली, परंतु आता कॉमन मॅन गेले कुठे? हाच प्रश्न आम्हाला आहे। जेव्हा लॉटरी निघाली निवडणुकीच्या अगोदर तेव्हा साधारणतः 1.25 लाख 1.5 लाख लोकांनी अर्ज केले आणि त्यावेळी भी प्रश्न होता की या घरांच्या किमती जास्त असतील। तेव्हा शिवसेनेचे मंत्री आणि इथले सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की या किमती 20 ते 25% कमी होतील। पण आपण बघतोय की सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणणारे एकनाथ शिंदे तर तेव्हाही नगरविकास मंत्री होते, आताही नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्याच अंडरखाली हे सिडकोचं महामंडळ चालतं। आणि आता निवडणूक झाल्यानंतर बघतोय की आपण ह्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही केंद्र सरकारची गाईडलाईन आहे की EWS कॅटेगरीमध्ये त्यांचं उत्पन्न मर्यादा 3 ते 6 लाख आपलं किती 3 लाखापेक्षा कमी ही EWS उत्पन्न मर्यादा आणि LIG ची उत्पन्न मर्यादा ही 3 लाख ते 6 लाख आहे। पण सिडको हे एकमेव महामंडळ आहे की सिडकोनी आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेची जी गाईडलाईन आहे ती धुडकावून लावलेली आहे। अख्ख्या भारतामध्ये जेवढ्याही मेट्रो सिटीज आहेत, अहमदाबाद असेल, दिल्ली असेल, मुंबई असेल, या सर्व शहरांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गाईडलाईनचं पालन केलेलं आहे। फक्त एकमेव नवी मुंबई महानगरपालिका अशी काय आहे की त्यांनी धुडकावून लावलं। त्यांनी EWS ची उत्पन्न मर्यादाला केली 6 लाखापेक्षा कमी आणि LIG ची मर्यादा केली तुम्ही 6 लाखापेक्षा जास्त। 6 लाखापेक्षा जास्त याचा अर्थ काय? उद्या मुकेश अंबानी पण ह्याला पात्र आहेत का? तुमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला? LIG याचा अर्थ काय? आर्थिकदृष्ट्या तुम्ही म्हणताय की दुर्बल घटक म्हणजे काय? मुकेश अंबानी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येतात काय असं म्हणणं आहे का सिडकोचं? म्हणजे सिडकोचा भोंगळ कारभार आहे। केंद्र सरकारने दिलेले नियम किंवा राज्य सरकारने घातलेले नियम हे पायदळी तोडवायचे आणि कोणाच्या लांगुल चालण्यासाठी चाललेलं आहे। त्यासाठी मनसेने काही दिवसापूर्वी आपण बघितलं, आम्ही मागच्या बऱ्याच दिवसापासून सिडकोचे तत्कालीन MD सिंगल साहेब यांची अपॉइंटमेंटसाठी वेळ मागतोय, पण ते अपॉइंटमेंट द्यायला तयार नाही। त्यासाठी आम्ही आता मागच्या काही दिवसापूर्वी साखळी आंदोलन केलं। साखळी आंदोलनातून सिडकोला आणि प्रशासनाला आम्ही इशारा दिला। आता अजूनही जर विजय सिंगल साहेब जर आम्हाला वेळ देत नसतील तर ह्याचा पुढचं पाऊल म्हणून आम्ही आता आज इथले सिडकोचे MD असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि इतर आमदार खासदार यांना आजपासून आम्ही पोस्टकार्ड मोहीम चालू केलेलं आहे। या मोहिमेअंतर्गत शेकडो हजारो सिडको सोडतधारक हे पत्र देतील सरकारला, शासनाला, तसेच सिडकोला। रूपाने म्हणजे ज्यांची लोन घ्यायची कॅपॅसिटी नाही, ज्यांची उत्पन्न तेवढं नाहीये, त्या किमतीच्या वरती घर आहेत। आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली सामान्य व्यक्तींची की आम्ही घर घ्यायचं की सिलेंडर करायचं। अगोदर 1.5 लाख रुपये मागितले, आता परत पैसे मागतात 1.5 लाख रुपये घ्या, तुम्ही कन्फर्मेशन काढा। लोकांकडे पैसे नाही आणि लोकांकडे पैसे नसताना सुद्धा तुम्ही त्यांच्या खिशामधनं पैसे काढायचे कसे काढायचे हाच विचार करता। आज तुम्ही कमीत कमी जनरली हा तरी विचार केला पाहिजे सरकारने की तुम्ही जी LIG ची ती कॅटेगरी बनवली आहे, तुम्ही त्याच्यात किती पद्धतीने किती रुपये लोन भेटू शकतं, काय भेटू शकतं, हे सगळं त्यांनी तुम्ही अभ्यास केला पाहिजे। आज तुमचे मोठमोठे अर्थमंत्री सर्व काही बसलेले आहे, तुम्ही का विचार करत नाही सामान्य व्यक्तीचा? फक्त तुम्ही लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देतात, मग हे लाडक्या बहिणींचं घर नाहीये का? मग त्यांचा पण तुम्ही तो विचार करा ना की काय किती रुपयांनी पैसे घर घेतलं मिळालं पाहिजे त्यांना, हा पण सर्वसामान्याचा विचार करा। आणि मी हेच करतो, हेच म्हणणं माझं की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं की सामान्य लोक आणि मराठी माणसाचे जे आहे त्यांना कमीत कमी किमती करून त्यांना घर देण्याचा प्रयत्न करावा ही आम्ही नम्र विनंती करतोय सिडकोला। म्हणून आम्ही पहिला आंदोलन केलं, साखळी आंदोलन केलं। आज आमचे गजानन काळे साहेब आहे, त्यांनी आज आम्हाला पोस्टामध्ये कार्ड करून की आपलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना पण आम्ही संदेश पोहोचवतो। विधिमंडळात अधिवेशन झालं पण अधिवेशनात सुद्धा याचा कोणी चक्काचक काढला नाही, म्हणून आम्ही हे सरकारला जागृत करावं यानिमित्त आम्ही पोस्टकार्डाद्वारे आम्ही
पत्र आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. त्यानंतरची तुमची भूमिका त्याच वेळेस माजी अध्यक्ष सिडकोचे जे आहेत ते शिरसाट साहेब यांनी जाहीर केलं की ते 20 ते 25% घरांचे दर कमी करणार आहेत. ह्या आशेवरती आणि सध्या सत्तेत असणारे एकनाथजी शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री, ते नगर विकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे आम्हाला एक आशा होती की 20-25% जे त्यांनी शिरसाट साहेबांनी जाहीर केलं त्या पद्धतीने होतील, म्हणून आम्ही पुढची अमाऊंट भरली आणि आता आम्ही त्याच अपेक्षेने सरकारकडे पाहत आहोत. आणि त्या पद्धतीने आज हजारो सगळ्या सिडको विजेते एकत्रित संघटित होऊन वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनाच्या स्वरूपामध्ये किंवा आज जे आपण पोस्ट कार्ड जे मोहीम हाती घेतली आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जे सिडको MD सिंगल साहेब यांच्यापर्यंत आमचं म्हणणं पोहोचवण्याचा प्रयत्न आज आम्ही करत आहोत. आम्हाला जे स्क्वेअर फीटचा जो एरिया आहे त्यामध्ये पण तफावत दिलेली आहे आणि आमची आता एकच मागणी आहे, शिरसाट साहेबांना जे कळालं सर्वसामान्यांची आर्त किंवा जे त्यांचं म्हणणं, आमचं म्हणणं जे कळालेलं आहे 20 ते 25% ते घराचे दर कमी करावेत, हीच विनंती सरकारला आम्ही करत आहोत. सिडको 24 आणि 25 ची विजेता आहे. LIG वाशीला माझा रूम लागलाय. पहिले जेव्हा जाहीर झाली तेव्हा मला प्राइस डिक्लेअर्ड नव्हती झालेली, फक्त आम्ही फॉर्मचे पैसे आम्ही भरले. त्यानंतर आता जे आहे ते 74 लाख आहे. नंतर मी सिडकोला जाऊन चौकशी केली तर त्याची 89 लाख झाले. ते 89 लाख कम्फर्ट म्हणजे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. इव्हन आम्ही दोघेही कमवू तरी आम्ही EMI नाही देऊ शकत. त्याच्यावर त्याचा EMI 70-80 आणि लोन पण होऊ शकणार नाही. मग आम्ही कसे घेणार ते? आणि सर्वसामान्य म्हणतात तर सर्वसामान्यप्रमाणे रेट्स पण करायला पाहिजे. जसे 30-40, 20-30 अशा प्रमाणे असेल तर आम्ही घेऊ शकतो आणि घर पण आमचं चालू शकतो. आम्ही कॉमन वाईफ, आम्ही हाऊस वाईफ आहोत सगळे. समजा आता मला नंतर परत जॉईंट करावं लागणार ऑफिस, म्हणजे काय हे असं असेल तर प्लीज माझ्याशी सिडकोला विनंती आहे की तुम्ही हे सगळं डिटेल्स चेक करा की एक्झॅक्टली काय आहे, किती लोक अफोर्ड करू शकतात, त्याप्रमाणे प्राइसेस लावा. मोठे आमचे आपले हेड आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहे, प्लीज त्यांनी प्लीज ह्याच्यामध्ये सगळं डिटेल्स तरी पण काढावे. असे आमचे गजानन सर आहेत, ते आमच्या सपोर्टला आहेत. म्हणून आमच्या सगळ्या महिलांची हीच विनंती आहे की दर कमी करावा. वरतून आम्ही जाऊन सिडकोचे फ्लॅट, सॅम्पल फ्लॅट चेक केले, त्याचे हे दाखवले ते पण छोटे आहेत. म्हणजे एक बाई अशी उभी पण नाही राहू शकत. अगर इव्हन वॉशिंग मशीनला जागा नाही, वॉटर सप्लायचं काही स्टोरेज सांगितलं नाहीये का तिथे टाकीच नाही. इव्हन आता वाशीला हर गुरुवारी पाणी येत नाही, म्हणजे आज काल पाणी आलंय तर आज पाणी नाही आलंय. मग त्याचं कसं, म्हणजे एवढं आम्ही 1 CR पर्यंत जाणार. असं टोटल सगळं केलं तर 1 CR पकडा. 1 CR मध्ये मग प्रायव्हेटला आम्ही घेऊ शकतो. मग कॉमन मॅन साठी काहीच नाहीये ना. मग प्लीज हे तुम्ही जे आहे आता न्यूज चॅनल आम्हाला सारखं विचारते की काय झालंय, त्यामुळे आमचं हे आहे की तुम्ही जाऊन हे सगळं पब्लिश करा सगळीकडे. आणि ते आपले एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेबांकडे जायला पाहिजे हे सगळी गोष्टी. आमचं तेच म्हणणं आहे. मग प्लीज तुम्ही जरा काय माहितीये, मागच्या वेळेस सुद्धा आम्ही सिडकोसाठी आंदोलन केलेलं, त्याच्यामध्ये सिडकोने 600 कोटी कमी केले आणि ह्या वेळेस सिडकोने लोकांना गृहीत धरलेलं आहे की बाबा आपले घरं विकल्या जातात. त्यांनी यावेळेस काय केलं की लॉटरी काढली. त्यांनी अगोदर काय रेट काय डिक्लेअर केले नव्हते. त्यांना 1.5 लाख असा असंख्य हे भेटलं, त्यांना उत्साह खूप प्रमाणात भरपूर रिस्पॉन्स भेटला. आणि नंतर जेव्हा त्यांनी किमती डिक्लेअर